आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूरचा महापौर ठरला, उपमहापौरही ठरला, सांगलीचा महापौर उपमहापौर दोन्हीही बिनविरोध निवडून आले। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता आहे इचलकरंजीवर। इचलकरंजीचे महापौर कोण होणार आणि उपमहापौर कोण होणार ते सुद्धा ठरलेलं आहे। महाधुरळानं यापूर्वीच या संदर्भातली बातमी दिली की महापौरपदी यांचीच निवड होणार म्हणून। त्यामुळे आता हे नाव फिक्स झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे। उदय धातुंडे जे इचलकरंजीचे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिले महापौर असतील उदय धातुंडे आणि उपमहापौर असतील अनिल डाळ्या। महापौर जे होणार आहेत ते धातुंडे हे आवाडे गटाचे आहेत, म्हणजे प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे या गटाचे आहेत उदय धातुंडे। आणि उपमहापौर जे होणार आहेत अनिल डाळ्या ते आहेत माजी आमदार सुरेश हळवणकर गटाचे। या नावांची घोषणा शुक्रवारी सकाळी 9 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील करतील आणि त्यानंतर 10 तारखेला रीतसर त्या नावावर शिक्कामोर्तब होईल। कारण विरोधी गटाच्या वतीनेही या इचलकरंजीत अर्ज भरले जाण्याची शक्यता जास्त आहे। सांगलीत बिनविरोध झाली निवडणूक, पण इचलकरंजीत ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्यांचा आता उमेदवारही ठरलेला आहे। खरं तर महापौर पद हळवणकर गटाला देण्यासंदर्भातल्या 2-3 दिवस हालचाली सुरू होत्या, पण त्या थांबल्या आणि आवाडे गटालाच महापौर पद देण्याचा निर्णय झाला आणि तेथून उदय धातुंडे यांचं नाव निश्चित झालं। हळवणकर गटाचे ही प्रदीप धोत्रे यांचं नाव बऱ्यापैकी चर्चेत होतं, पण ते ऐनवेळी मागं पडलेलं आहे। याशिवाय तानाजी पवार, नितेश पवार, राजू बोंद्रे अशी काही नावं होती, पण ही सगळी नावं आता मागं पडलेत आणि उदय धातुंडे यांचं नाव निश्चित झाले। त्या नावाची घोषणा शुक्रवारी सकाळी 9 वाजता होईल, अर्ज भरला जाईल त्यानंतर आणि 10 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल। आता या सगळ्या घडामोडीत सगळ्यात महत्त्वाचं स्थायी समितीचं सभापतीपद कुणाकडं हा निश्चित प्रश्न येऊ शकतो। या पदावर हळवणकर गट निश्चितपणे आग्रह करण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात स्थायी समितीचं सभापती कोण होणार या संदर्भात महाधुरळा निश्चितच बातमी देईल। पण तोपर्यंत आपण अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल। धन्यवाद। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।